हाय नमस्कार, मी मनश्री पाठक रायगड माझाच्या फेसबुक पेजवरून मी आपल्याशी संवाद साधते आहे. लाईव्ह सुरू झालंय अशी अपेक्षा करते. रायगड माझा हे फेसबुक पेज आहे, यूट्यूब चॅनल आहे आणि ह्या फेसबुक पेजवरनं मी गेल्या काही दिवसात अनेक मंडळींची लाईव्ह बघितलेली आहेत. खास करून हे पेज म्हणजे रायगड माझासारखी अनेक फेसबुक पेजेस सध्या अनेक वेगवेगळ्या विषयांवरती लाईव्ह आयोजित करतायत आणि माझ्यासारखे तरुण मंडळी असतील किंवा इतर क्षेत्रातले काही तज्ज्ञ मंडळी असतील त्यांना अशा प्रकारच्या लाईव्हसाठी निमंत्रित केलं जात आहे. खरं तर कोरोनाच्या सगळ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपण सगळे अडकलेलो आहोत आणि संवादाचं डिजिटल माध्यम आता हळूहळू जसजसं आपल्या सवयीचं होत चाललंय, विकसित होत चाललंय आणि त्याच्या मार्फत वेगवेगळे फेसबुक पेजेस म्हणजे अगदी मी गेल्या काही दिवसात रायगड माझ्यावरचे फेसबुक लाईव्ह बघितलेले आहेत, नेशन माईकवरचे फेसबुक लाईव्ह बघितलेले आहेत, कल्चर व्हॉइस नावाचं एक फेसबुक पेज आहे त्याच्यावरचे लाईव्ह बघितलेले आहेत. तर अनेक जण असे फेसबुक लाईव्ह करतायत आणि एकमेकांशी संवाद साधतायत आणि अर्थात ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण संवादाचं एक नवीन माध्यम आपल्या सवयीचं होतंय. अर्थात यापूर्वी सुद्धा फेसबुक लाईव्ह केले जायचे, मात्र ते अगदी व्यक्तिगत पातळीवरचे होते. मात्र आता वेगवेगळ्या विषयांना धरून आपण फेसबुक लाईव्ह करतोय, जी खरंच खूप चांगली गोष्ट आहे. विलास बडे माझा मित्र, त्याचं देखील फेसबुक लाईव्ह मी बघितलं होतं आणि त्यानंतर मला रायगड माझा च्या सगळ्या मित्रांनी सांगितलं की तू सुद्धा अशा प्रकारचं फेसबुक लाईव्ह करशील का. यापूर्वी मी दोनदा फेसबुक लाईव्ह केले, ते अर्थात कोरोना संदर्भातली पत्रकारिता अशा संदर्भातले होते. मात्र आता हळूहळू जसं कोरोना संदर्भातलं रिपोर्टिंग करत जातोय आणि खास करून घरून असणारं हे रिपोर्टिंग आहे, वर्क फ्रॉम होम असणारं हे रिपोर्टिंग आहे. यात सगळ्यात महत्त्वाची जाणवलेली मला गोष्ट म्हणजे माझ्यासारखे अनेक जण मुंबईसारख्या महानगरांमध्ये राहत आहेत. मुंबई असेल, नाशिक, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी राहणारी मंडळी आहेत. शहरं या कोरोनामुळे नेमकी कशी बदलतायत आणि कशी बदलू शकतील येत्या काळामध्ये असा प्रश्न सातत्याने आपल्या सगळ्यांच्या पुढे येतोय आणि त्याचीच काही उत्तरं शोधण्याचा मी गेले काही दिवस प्रयत्न केला आणि तेव्हा मी ठरवलं की रायगड माझा या फेसबुक पेजच्या लाईव्हसाठी आपण विषय निवडूयात, ती म्हणजे आता कोरोना नंतरची महानगरं कशी असतील, कोरोना नंतर शहरांसमोर नेमकी काय आव्हानं असतील. कारण आपण ज्या भागामध्ये राहतोय म्हणजे ग्रामीण भागात वेगळी आव्हानं आहेत, निमशहरी भागात वेगळी आव्हानं आहेत आणि आपल्यासारख्या मुंबई, पुणे, नाशिक सारख्या काही शहरांमध्ये, काही महानगरांमध्ये असणारी आव्हानं वेगळी आहेत, दिल्लीसारख्या शहरामध्ये असणारं आव्हान वेगळं आहे. तर या आव्हानाला आपण कशा प्रकारे सामोरं जाणार आहोत आणि कशा प्रकारे गेलं पाहिजे, मला नेमकं काय वाटतंय आणि मी गेल्या काही दिवसात जे काही वाचलेलं आहे ते तुमच्याशी शेअर करावं या उद्देशाने मी हा विषय निवडलेला आहे. आणि अर्थात माझं एबीपी माझासाठी असणारं रिपोर्टिंग हे सिव्हिक इश्यूजच्या संदर्भातलं असतं. मुंबई महापालिका आणि त्यासोबतच वेगवेगळे नागरी समस्या, वेगवेगळे सिव्हिक इश्यूज हे मी हँडल करते. त्याच्यामुळे नागरी समस्यांवरची पत्रकारिता आजवर करत मी होतेच, मात्र आता इथून पुढे मी नागरी समस्यांवरची पत्रकारिता नेमकी कशी करायची आहे, त्यात मला काही वेगळं करावं लागेल का आणि वेगळे विषय माझ्या समोर येतील का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे महानगरांमधल्या नागरी समस्या, महानगरांमधलं नागरी जीवन इथून पुढे नेमकं कसं असेल यासाठी प्रशासकीय पातळीवर, राजकीय पातळीवर, आपल्या आम्हा सगळ्यांनाच वैयक्तिक पातळीवर नेमकी काय तयारी करणं अपेक्षित आहे, महानगरांचं अर्थकारण नेमकं कसं बदलू शकतं, कसं बदलायला हवं आणि महानगरं एकंदरीत कात टाकतील का, हा प्रश्न माझ्या समोर होता. सुरुवातीला मला तुमच्याशी एक आठवण शेअर करायला आवडेल. मी मूळची नाशिकची आहे, त्यानंतर मी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं पुण्यामध्ये आणि त्यानंतर मी आले मुंबईत. अर्थात मुंबईत मी नोकरदार म्हणून आले, नोकरीसाठी आले, पोटासाठी आले आणि मुंबईत आल्यानंतर पहिले काही महिने मला प्रश्न पडायचा की ही मुंबईतली लोक म्हणजे भयानक आहेत, ही नेमकी कशासाठी एवढी धावत आहेत, कशासाठी एवढी लोकलमध्ये गर्दी आहे आणि क्षणाक्षणाला काही ना काही करतायत मुंबईकर, काही ना काही त्यांच्या पायाला चाकं आहेत, म्हणजे घड्याळाच्या काट्यावरच यांचं सगळं आयुष्य आहे आणि अगदी रात्रीची काही तासांची झोप एवढीच काय ती मुंबईकरांना विश्रांती आहे. आणि या झोपेत सुद्धा अर्थात त्यांना फारशी विश्रांती नसते, कारण त्यांच्या डोक्यातलं ते चक्र उद्याच्या दिवसासाठीचं हे सुरूच असतं. मात्र
हे चक्र अर्थात माझ्यासुद्धा अंगवळणी पडलं, तो नाईलाज असेल. मुंबईचं हे चक्र अचानकपणे थांबलं ते कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे, आणि आता ते चक्र हळूहळू मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत पुन्हा सुरू होतंय. आपण अनलॉक सुरू करतो आहोत, ज्यामुळे आता अनलॉकिंग पिरियडमध्ये हळूहळू मुंबई ही पुन्हा रुळावर येते. मुंबईसारखी महानगरं ही पुन्हा रुळावर येत आहेत. मात्र पुन्हा रुळावर येताना आपला बॅलन्स बिघडणार नाही ना, याची काळजी घेणं ही खूप गरजेचं आहे. कोरोनाने आपल्याला काय शिकवलेलं आहे हे लक्षात ठेवणं पुन्हा रुळावर येताना खूप गरजेचं आहे. नाहीतर पुन्हा कदाचित मी अनेक मित्रांशी याबाबत बोलले. माझा नवरा तर म्हणतो की काय नाही, 15 दिवसात आता मुंबईकर थोडे बहुत थांबतील, म्हणजे फार फार तर एक 15-20 दिवस मुंबईकर बाहेरचं खाणार नाही, मात्र 15-20 दिवसांनी तोच मुंबईकर रस्त्यावरचा वडापाव आणि रस्त्यावरची पाणीपुरी हमखास खाणार आहे. अर्थात हा सवयीचा भाग आहे. मात्र कोरोनाने आपल्याला जी शिस्त, जो संयम शिकवला, तो आता आपण किती पाळणार आहोत हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी विषय घेतलाय की कोरोना नंतरच्या महानगरांचं आयुष्य नेमकं कसं असेल. कोरोना नंतर तरी आता महानगरं सुधारतील का? इथल्या नागरी समस्या कमी होतील की अधिक वाढतील? इथल्या प्रशासनाला आपली आरोग्य यंत्रणा कशी आहे याकडे लक्ष द्यावंसं वाटेल का? इथल्या राजकीय पक्षांना, इथल्या राजकीय इच्छाशक्तीला नेमकं आता पुतळ्यांवर काम करायचंय, कुठल्या तरी मोठमोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करायचंय जे फक्त पक्षाशी निगडीत आहेत त्यावर काम करायचंय, की खरोखर अगदी रूटला जाऊन काम करायचं आहे, नागरी पायाभूत सुविधांवर काम करायचं आहे, हे लक्षात येईल. त्यामुळे आपण विषयाला सुरुवात करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं की मुंबईत आल्यानंतरचा माझा अनुभव काय होता. तर आता कोरोनानंतर ही शहरं नेमकं काय करणार, ही शहरं कात टाकणार का? सगळ्यात महत्त्वाचं आहे मुंबईसारख्या महानगरांमध्ये किंवा दिल्लीसारख्या महानगरांमध्ये, आणि आता तर पुण्यात सुद्धा, की गर्दी ही या महानगरांची ओळख आहे. गर्दी हा मुंबईचा तर अविभाज्य भाग आहे. म्हणजे गर्दी नसेल तर मुंबईला मुंबई म्हणून कोणी ओळखणारच नाही. मात्र आता कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे ही गर्दी रस्त्यांवरून नाहीशी झाली. काही काळ का होईना पण घरात डांबली गेली. आता ही गर्दी हळूहळू जेव्हा रस्त्यावर येईल तेव्हा ही गर्दी शिस्त पाळेल का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की कोरोनाच्या आधी आपण जसे रस्त्यांवरती थुंकत होतो, जसे सिग्नल तोडत होतो, तसंच आपण करणार आहोत. जसं एकमेकांना धक्का देऊन लोकलमध्ये चढत होतो तसंच आता आपण चढणार आहोत. तर अर्थात प्रत्येकाला भीती आहे कोरोनाची लागण होण्याची. त्याच्यामुळे एकदम सगळेजण गर्दीत जातील की नाही ही शंका आहे. मध्यंतरी एक सर्वे करण्यात आला होता आणि एम इंडिकेटर जे ॲप आपण वापरतो, माझी लोकल कधी येणार आहे, किती वेळाने येणार आहे हे बघण्यासाठी, त्या एम इंडिकेटर ॲपने हा सर्वे केला होता की किती टक्के लोकांना पुन्हा लोकलचा प्रवास सुरू करायचा आहे. तर जवळपास 65 ते 67 लोकांनी म्हटलं होतं की नाही, आम्हाला लगेच काही, आम्ही 2-3 महिन्यात लोकलचा प्रवास सुरू करणार नाही, आम्ही काहीतरी वेगळे ऑप्शन शोधू. मात्र जवळपास 30% लोक अशी आहेत की ज्यांना लोकलचा प्रवास हा अपरिहार्य वाटतोय, त्यांना लोकलचा प्रवास करायचाच आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये सगळ्यात मोठं आव्हान इथून पुढे असणार आहे ते म्हणजे गर्दी कमी करण्याचं, गर्दीला नियंत्रित ठेवण्याचं, आणि खास करून सार्वजनिक वाहतूक सुविधेमध्ये म्हणजेच विशेषतः लोकलमधली गर्दी आटोक्यात कशी ठेवता येईल, हे सगळ्यात मोठं आव्हान आता मुंबई समोरचं आहे. आणि त्याच्यावर प्रशासकीय पातळीवरती चर्चा होणं, विचार होणं, त्या दृष्टीने आखणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. केवळ आपण पुनश्च हरिओम म्हणून खरोखर सगळं शांती सुबत्ता लाभणार नाहीये पुन्हा एकदा मुंबईला जर खरोखर पुन्हा एकदा रुळावर यायचं असेल तर शिस्त पाळणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून गर्दी हा विषय महत्त्वाचा आहे. गर्दी हा विषय आपोआपच जोडला जातो तो म्हणजे लोकसंख्येशी, लोकसंख्येच्या घनतेशी. मुंबई पुरता जर विचार करायचा झाला तर लोकसंख्येची घनता ही विशिष्ट भागांमध्ये सगळ्यात जास्त आहे. जो कामगार वर्ग आहे, जो तृतीय चतुर्थ श्रेणीतला कामगार आहे, तो मूळ मुंबईपासून खूप दूरवर कुठेतरी राहतो. म्हणजे आपल्याकडे तर व्हॉट्सअपवरती जोक सुद्धा फॉरवर्ड होत असतात किंवा आपण एकमेकांमध्ये बोलताना सुद्धा असं विनोदाने म्हणतो की आमचा सोन्या, बंटी, बबल्या हा मुंबईत काम करतो, प्रत्यक्षात तो राहत असतो कुठेतरी वांगणी नाहीतर उल्हासनगरमध्ये किंवा बदलापूरमध्ये. मात्र ह्या सगळ्या परिसराला, म्हणजे या संपूर्ण MMR रिजनला आपण मुंबई असंच गृहीत धरतो. हा जो कामगार वर्ग आहे, जो खूप दूरवरून प्रवास करून, म्हणजे अक्षरशः 2-2, 2.5 तासांचा प्रवास करून मुंबईत येतो, काम करतो 8 तास 9 तास जे काही त्याचा कामाचा वेळ आहे, आणि पुन्हा तेवढाच तासांचा प्रवास करून घरी जातो. आणि त्याला विश्रांतीची वेळ म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं तसं मुंबईकरांची एक 4 ते 5 तासांची झोप एवढीच काय ती त्यांना असणारी विश्रांती. तर लोकसंख्येची ही जी घनता आहे ती ह्या ठराविक
विभागांमध्ये जी संकुचित झालेली आहे, जी अडकून पडलेली आहे, ती कमी करणं, ती विकेंद्रित करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आता कदाचित कॉर्पोरेट ऑफिसेसला असे निर्णय घ्यावे लागतील की तुमचं ऑफिस हे फक्त अंधेरी, बांद्रा किंवा अगदीच चर्चगेट, म्हणजे फारच छान ऑफिस असेल तर अगदीच चर्चगेट, CST, मलबार हिल अशा परिसरांमध्ये नसताना देखील तुम्ही काम करू शकता. तुमचं कॉर्पोरेट ऑफिस हरकत नाही बोरिवलीला असेल, वसईला असेल, विरारला असेल, अगदी नवी मुंबईमध्ये असेल, बदलापूरमध्ये असेल, तर ते कदाचित तुमच्या कामगार वर्गाला अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहित करू शकेल. त्या दृष्टीने आता कॉर्पोरेट ऑफिसेसने निर्णय घ्यायला हवेत आणि कदाचित येत्या काळामध्ये ते घेतले जातीलही. कारण मुंबईतला प्रवास कमी करणं हे येत्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान ठरणार आहे. जर प्रवास कमी झाला तर आपोआपच गर्दी कमी होणार आहे आणि गर्दी जर एका पर्टिक्युलर एरियातली कमी झाली, ज्याला आपण मुव्हिंग पॉप्युलेशन म्हणतो, म्हणजे जी येणारी जाणारी पॉप्युलेशन आहे, जी सातत्याने मुव्हिंग असणारी लोकसंख्या आहे, ती जर आटोक्यात ठेवता आली तर कदाचित येणाऱ्या काळात त्याचा फायदा होईल. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी फायदा होईल. नाहीतर मग लोकलमध्ये जी खचाखच गर्दी भरलेली असते, म्हणजे ज्याची क्षमता जितकी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट गर्दी भरलेली असते, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे अवघड होऊन बसणारे. लोकांचं मॉरल डाऊन होईल, लोक हवं तितकं काम करणार नाहीत आणि कॉर्पोरेट ऑफिसेस असतील त्यांची प्रोडक्टिव्हिटी ही सुद्धा आता हळूहळू कमी होईल. जर कंपन्यांना अपेक्षित असेल की आपल्याकडच्या कामगारांनी चांगलं काम करावं, त्यांनी चांगलं आउटपुट द्यावं, तर अर्थात त्यांना तितक्या सुविधा देणं हे सुद्धा गरजेचं आहे. ज्यामुळे कॉर्पोरेट ऑफिसेसने केवळ लोकप्रिय असणाऱ्या, म्हणजे आत्तापर्यंत लोकप्रिय असणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी किंवा एखाद्या केवळ अंधेरी, बांद्रा, मलबार हिल यासारख्या ठिकाणी आपली ऑफिसेस न थाटता ती मूळ मुंबई शहरापासून जरा लांब नेली, जर ती कामगारांच्या सोयीची असतील तर ती कदाचित जास्त इथून पुढे गरजेची ठरणार आहेत. आणि त्या दृष्टीने गर्दी आटोक्यात ठेवणं हा सगळ्यात मोठा त्याच्यावरचा उपाय असू शकेल असं मला तरी वाटतं. त्या दृष्टीने कदाचित आता चर्चा होतील, विचारविनिमय होतील आणि त्या दृष्टीने पावलं देखील उचलायला सुरुवात होईल. कोरोनाने आपल्याला काय शिकवलंय आतापर्यंत, तर कोरोनाने आपल्याला फिजिकल डिस्टन्सिंग पाळायला तर शिकवलंच आहे, हात धुवायला शिकवलेलं आहे, जे आपण खूप रेअरली धुवायचे. म्हणजे मी तरी खूप कमी वेळा हात धुत होती. आता गेल्या काही महिन्यांमध्ये इतक्या वेळा हात धुतलेले आहेत की म्हणजे पुढचे 2 महिने जर मी घरातच बसले आणि हात नाही धुतले तरी चालू शकतं. अर्थात मी हे खूप गमतीने म्हणते, तसं करून चालणार नाहीये. मात्र जितकी स्वच्छता आपल्याला शिकवलेली आहे, जितकी शिस्त आपल्याला शिकवलेली आहे, जितकं फिजिकल डिस्टन्सिंग आपल्याला शिकवलेलं आहे, या सगळ्याचाच अर्थ असा आहे की कोरोनाने आपल्याला शिकवलाय तो संयम बाळगलाय आपण. म्हणजे आपण पाणीपुरी न खाता सुद्धा जगू शकतो, हे मला कोरोनामुळे समजलं आहे. हे मी अगदी प्रामाणिकपणे मान्य करेन. रस्त्यावरचा वडापाव नाही मिळाला तरी आपण जगू शकतो, भाज्या नाही मिळाल्या आपल्याला तरी सुद्धा आपण जिवंत राहू शकतो, आपण पार्कमध्ये चालायला नाही गेलो तरी सुद्धा आपण जिवंत राहू शकतो. हे आपल्याला कोरोनाने शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे संयम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, जो की महानगरांमधल्या लोकांमध्ये अगदी कमी आहे. कारण महानगरातल्या लोकांच्या पायाला असणारी भिंगरी ही सतत अशी धावती असते आणि त्याच्यामुळे संयमाची तशी बघायला गेलं तर महानगरांमध्ये बरीचशी वानवा असते. मात्र हा संयम आता महानगरातल्या लोकांना शिकवलेला आहे ह्या कोरोनाने. त्याच्यामुळे एकतर पहिली गोष्ट आपल्या हाताशी बऱ्यापैकी तंत्रज्ञान आलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी फास्ट हव्या असतात. म्हणजे अगदी रेल्वेच्या तिकिटाच्या रांगेत सुद्धा आपल्याला उभं राहणं अगदी 2 मिनिटं जीवावर येतं आणि म्हणून आपण पटकन तिकीट वेंडिंग मशीनला जातो किंवा आपल्याकडे पास असतात, टोकन असतात, याचा वापर आपण करतो. आणि जितका कमी वेळ म्हणजे अगदी मिनिट आपल्याला जितका वाचवता येईल तितके मुंबईकर आणि इतर महानगरांमधले लोक हे वाचवत असतात. मात्र इथून पुढे अशी घाई ही कामाची नाहीये. आपण केवळ आतापर्यंत हायवेजवरती वाचत आलेलो आहेत की अतिघाई संकटात नाही. मात्र आता सर्वसामान्य आयुष्यात सुद्धा अतिघाई ही संकटात नेणारीच असेल. कारण ह्या घाई गर्दीत तुम्हाला आपण नेमका कशाला हात लावतोय, आपण फिजिकल डिस्टन्सिंग पाळतोय की नाही, आपल्या चेहऱ्यावरचा मास्क हा जागच्या जागी आहे की नाही, याच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही, किंवा आपल्याकडे त्याच्याकडे लक्षच जाणार नाहीये. त्याच्यामुळे संयम बाळगणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता तर मेट्रोने म्हणजे मुंबईत जी मेट्रो धावते तिने असा निर्णय सुद्धा घेतलेला आहे की टोकन सिस्टीम जी आहे ती आता कालबाह्य ठरणार आहे.
टोकन, कारण आपण ते हस्तांतरित करत असतो. मला मिळालेलं टोकन हे आधी हजारो लाखो जणांनी हाताळलेलं असतं. तर अशा प्रकारे टोकन सिस्टीम न ठेवता डिजिटल तिकिटिंगचा व्यवहार हा जास्तीत जास्त होईल, किंवा डिजिटल पासेस दिले जातील जे स्कॅन करून तुम्ही मेट्रोचा प्रवास करू शकाल. तशीच पद्धत कदाचित लोकलमध्ये सुद्धा येईल, तशी येणं गरजेचं आहे. कारण लोकलच्या तिकीट खिडक्यांसमोर लागणाऱ्या रांगा कमी करायच्या असतील आणि तिथली घाई गर्दी कमी करायची असेल, तिकीट वेंडिंग मशीन्स कमी करायच्या असतील, तर अशा प्रकारे डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला तिकीटं उपलब्ध करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे सगळं करताना मुंबईकरांना शिकावा लागणार आहे तो म्हणजे संयम बाळगणं हा अत्यंत गरजेचा असा विषय आहे. आतापर्यंत म्हणजे मलाही असं वाटत होतं की मी फील्डवर उतरून रिपोर्टिंग केलं नाही तर कदाचित मी रिपोर्टिंगच करू शकणार नाही, किंवा अनेकांना असं वाटत असेल की बाबा मी ऑफिसला गेलो नाही तर माझं काम कोण करणार, माझ्याशिवाय तर कंपनी चालणारच नाही, किंवा मी घराबाहेर पडलो नाही तर अमुक एखादी गोष्ट होणारच नाही. तर असं होत नाही हे आपल्याला कोरोनाने दाखवून दिलेलं आहे. कारण आता आपल्या हाताशी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण कोरोनाचे हे दिवस पुढे ढकललेले आहेत. अजूनही काही दिवस आपल्याला ढकलायचे, जरी आपल्याकडची रुग्णसंख्या दर त्याची वाढ ही आता हळूहळू कमी होत असली तरी सुद्धा इथून पुढचे काही दिवस तरी आपल्याला घरात बसून काम करणं आवश्यक आहे. आणि तंत्रज्ञानाचा वापर आपण केलेला आहे, त्याच्यामुळे माझ्याशिवाय काही होणार नाही जगात हा जो आपला एकंदरीत भ्रम होता तो भ्रमाचा भोपळा कोरोनाने तोडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट कोरोनाने आपल्याला शिकवली आहे ते म्हणजे गरजा कमी करणं. गरज असणं एखाद्या गोष्टीची आणि एखादी गोष्ट जगण्यासाठी अत्यावश्यक असणं याच्यात ही जी एक बारीक रेग आहे, हा जो एक बारीक फरक आहे तो आपल्याला कोरोनाने स्पष्टपणे दाखवून दिला. मला एखाद्या गोष्टीची गरज आहे म्हणजे मला दर साधारण महिन्याला किंवा 2 महिन्यांनी शॉपिंगची गरज असते किंवा केस कापण्याची गरजच असते. ही जी गरज आहे ती कोरोनाने हद्दपार केली आणि फक्त अत्यावश्यक गरजा तेवढ्या शिल्लक ठेवल्या. त्यामुळे आपल्याला स्पष्टपणे लक्षात आलं की महिन्याकाठी आपल्याला कशावरती खर्च करायचा आहे, कशावरचा खर्च हा अत्यावश्यक विभागात मोडणारा आहे. कुठली कॅटेगरी अशी आहे की ज्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. डाळ तांदूळ पीठ आणि मोजक्या भाज्या म्हणजे अगदी कांदा बटाटा लसूण आणि आणखीन आवडीच्या असणाऱ्या मोजक्या भाज्या एवढ्या असल्या तरी पुरेशा असतात, हे कोरोनाने दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे गरजा आणि अत्यावश्यक गरजा याच्यातला फरक आता आपल्याला स्पष्ट झालेला आहे. आणि आता इथून पुढे सुद्धा आपल्याला हा फरक लक्षात घेऊनच खर्च करावा लागणार आहे. कारण अर्थात कोरोनामुळे खिसा कापला गेलेला आहे, इथून पुढे तो आणखी जास्त कापला जाणार आहे. इथून पुढे खिशात येणारी रक्कम ही आधी येणारी रक्कम जेवढी होती तितकीच असेल का, तितकीच आहे का याची सुद्धा कोणाला शाश्वती नाहीये. अनेकांचे पगार कापले जात आहेत, अनेक प्रिंट माध्यमांमध्ये तर अनेक वृत्तपत्र बंद पडत आहेत, अनेक कंपन्यांमधनं कॉस्ट कटिंग सुरू होते. त्याच्यामुळे इथून पुढे आपला खिसा बघूनच आपल्याला खर्च करायचा आहे, थोडक्यात अंथरूण पाहूनच पाय पसरायचे आहेत. त्यामुळे गरजा आणि अत्यावश्यक गरजा कोणत्या हे ओळखायला जे कोरोनाने आपल्याला शिकवलेलं आहे, ही जी शिकवण आहे ही लक्षात घेऊनच इथून पुढे आपल्याला मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. याच्यामुळे काय आटोक्यात येईल महानगरांमध्ये खास करून, तर खोटा दिखावा महानगरांमधला आटोक्यात येणं जो गरजेचं होतं तो कदाचित आटोक्यात येईल. निमशहरी भागांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये जी खोट्या दिखाव्यासाठी जे काही समारंभ सण साजरे केले जायचे ते कदाचित आटोक्यात येईल. जे आता आपण बघतो आहोत की कोरोनामुळे धूमधडाक्यात साजरी होणारी लग्न म्हणजे अक्षरशः हजारोंच्या पंक्ती ज्या उठायच्या आणि ज्याच्यातून लाखोंची उलाढाल 2 परिवारांमध्ये व्हायची, तर ती जवळपास ठप्प झाली. आणि काही हजारात सुद्धा लग्न होऊ शकतं. एखादी शालू नाहीच मिळाला तर एखाद्या साध्याशा छानशा पैठणीवरती सुद्धा नवरी मुलगी ही तितकीच गोंडस दिसू शकते, हे आपल्याला कोरोनाने दाखवून दिलंय. त्याच्यामुळे आपण संयम तर शिकलेलो आहोत आणि त्यासोबतच जो खोटा दिखावा आहे तो कमी झालेला आहे. आणि इथून पुढच्या काळात तो आणखी कमी होत जाणार आहे आणि तो नाईलाज असणार आहे, कारण सगळ्यांच्याच खिशाला आता कात्री लागलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं कोरोनाने आणखीन एक गोष्ट शिकवली ती म्हणजे स्वावलंबन. गरजा अत्यावश्यक गरजा यांच्यामधला फरक आपण शिकलो आणि त्यानंतर आपण शिकलो ती म्हणजे स्वतःची कामं स्वतः करणं. आणि हे स्वावलंबन अगदी घरापासून सुरू होतं. घरातल्या पुरुष मंडळींना देखील स्वावलंबन शिकवलं आणि त्याचे दाखले ह्याच फेसबुकच्या माध्यमातून आपण बघितलेले आहेत, त्यांच्या रेसिपीज बघितलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढे केवळ महानगरांमध्ये वेळ नाही, नाईलाज आहे म्हणून आपण स्वावलंबन अवलंबलेलं होतं ते आता गरजेचं होऊन बसणार आहे. कारण तुम्हाला डोमेस्टिक हेल्प, तुम्हाला घरकामासाठी असणारं
मनुष्यबळ आता इथून पुढे मिळणार नाही आहे. ज्या मेड्स तुमच्याकडे कामासाठी यायच्या, जी घरकामासाठी असणारे मदतनीस तुमच्याकडे कामाला यायचे, ते आता त्यांचा एकतर रोजगार जवळपास ठप्प झालेला आहे. त्यांची दुखणी, त्यांचे असणारे प्रश्न हे आणखी वेगळे आहेत. मात्र त्यांना पुन्हा कामावर घेणं हे सुद्धा आता जिकरीचं होऊन बसणार आहे. कारण पुन्हा तोच प्रश्न आहे, कारण तुमच्याकडे मदतनीस जे येतात ते नेमक्या कुठून येत आहेत, कुठल्या भागातून येत आहेत, ते कशाला स्पर्श करून येत आहेत, त्यांच्या भागात कोरोनाची परिस्थिती काय होती, याचा कुठे ना कुठे आपण सगळेजण विचार करणार आहोत. आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये स्वावलंबन शिकणं, स्वतःची कामं स्वतः करायला शिकणं हे अत्यंत गरजेचं होऊन बसणार आहे. त्यामुळे स्वावलंबन हा एक सगळ्यात मोठा विषय महानगरातल्या लोकांना शिकवलेला आहे. याचा दुसरा पैलू असा आहे, एक तर घरातल्या गोष्टी करायला शिकणं हे तर स्वावलंबन आहेच, मात्र दुसरं स्वावलंबन ते म्हणजे आतापर्यंत घरी स्वयंपाक नाही केला तरी चालायचा, पार्सल आणलं जायचं किंवा टेकअवे सुविधा आपल्या समोर असायची. त्याच्यातून बऱ्याचशा महानगरातल्या लोकांचं जेवण हे बाहेर असायचं रात्रीचं जवळपास, किंवा दुपारचा डबा हा सुद्धा बाहेरून येणारा असायचा. मात्र आता जास्तीत जास्त लोक घरातलं खायला शिकली आहे, सकस ताजं खायला शिकलेली आहेत. आणि ही सवय कदाचित आणखीन बळावू शकते. याचं कारण असं आहे की लोकांना जास्तीत जास्त सेफ फूड खाणं हे आता गरजेचं होऊन बसलेलं आहे. चांगलं अन्न खाणं, ताजं अन्न खाणं, स्वतः शिजवलेलं अन्न खाणं याची किंमत आता लोकांना समजायला लागलेली आहे. त्याच्यामुळे स्वावलंबन हा विषय आहेच, मात्र त्यासोबतच महानगरांमधली फूड इंडस्ट्री याच्यात सुद्धा मोठे बदल होणार आहेत. महानगरांमध्ये जी पॉप्युलर फूड इंडस्ट्री आहे, जे सगळ्यात लोकप्रिय अन्नपदार्थ आहे, मुंबईसारख्या महानगरांमध्ये वडापाव हा सगळ्यात आवडता पदार्थ आहे. पुण्यामध्ये सुद्धा जे हॉस्टेलवर राहणारे लोक आहेत, हॉस्टेलवर राहणारे विद्यार्थी आहेत किंवा नोकरदार मंडळी सुद्धा आहेत, तर भाजीपोळी केंद्र डोंबिवलीतला सगळ्यात लोकप्रिय प्रकार, पुण्यातला भाजीपोळी केंद्र हा सुद्धा एक लोकप्रिय प्रकार आहे. पुण्यातल्या मेस हा सुद्धा एक जेवणाचा त्या ठिकाणचा लोकप्रिय असा प्रकार म्हणता येईल. मात्र आता ह्या सगळ्याच फूड इंडस्ट्रीमध्ये मूलगामी बदल होणार आहेत. ह्या सगळ्यांचाच जो काही वैशिष्ट्य राहील इथून पुढचं ते म्हणजे आम्ही कसं सकस आणि घरी तयार केलेलं अन्न देतो लोकांना, ही त्यांची ॲडव्हर्टाईज ठरणार आहे, हा त्यांचा USP ठरणार आहे. त्याच्यामुळे इथून पुढे जर आपल्याला कुठलेही अन्नपदार्थ चाखायचे असतील तर ते किती शुद्ध आहेत, किती स्वच्छ वातावरणात तयार केलेले आहेत, किती त्यामध्ये सकस अन्नधान्य, किती इन्ग्रेडियंट्स वापरले गेलेले आहेत याचा आपण विचार करणार आहोत. त्याच्यामुळे फूड इंडस्ट्री हे सगळ्यात मोठं मार्केट असणार आहे येत्या काळात महानगरांमधलं. जर तुम्हाला अन्नपदार्थांशी निगडित असणारे व्यवसाय सुरू करायचे असतील तर कोरोनामुळे एक चांगली संधी मिळाली आहे रोजगाराची, असं समजायला अजिबात हरकत नाही, कारण हा सगळ्यात एक मोठा मार्ग असणार आहे. दुसरी गोष्ट आपल्याला जी कोरोनामुळे शिकता आलेली आहे ती म्हणजे शारीरिक अंतर पाळणं. मात्र हे शारीरिक अंतर पाळणं कोरोनानंतर खूप जिकिरीचं तर होऊन बसणारच आहे, मात्र ते पाळत असताना वेगवेगळे बदल सुद्धा होणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही चित्रपटगृहामध्ये, नाट्यगृहामध्ये इथून पुढे नाटक पाहायला जाताना, चित्रपट पाहायला जाताना कदाचित एका खुर्चीचं अंतर सोडून बसाल. त्यामुळे अर्थातच चित्रपटगृहांची प्रेक्षकांची क्षमता आहे ती कमी होणार आहे. तुमच्याकडनं तिकीट जे वसूल केलं जायचं आतापर्यंत मल्टिप्लेक्सकडनं किंवा इतर चित्रपटगृहांकडनं, ते कदाचित त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. त्याच्यामुळे चित्रपट पाहायला जाणं, नाटक पाहायला जाणं, कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम बघायला जाणं ही कदाचित इथून पुढे चैन होऊ शकते. फिजिकली एखादी गोष्ट जाऊन, घराबाहेर जाऊन बघणं हीच मुळात आता इथून पुढे चैन असणार आहे. त्याच्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म हे आता दिवसेंदिवस जास्त बळकट होत जातील, त्याला जास्तीत जास्त चालना मिळत जाईल. आणि म्हणूनच जर आपल्याला तिकीटच परवडणारी नसतील तर चित्रपट हे डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं रिलीज व्हायला सुरुवात होईल. नाटकं ही सुद्धा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती केली जातील. जसं फेसबुक लाईव्ह हे एक माध्यम झालेलं आहे गप्पा मारण्याचं, संवाद साधण्याचं, तशी कदाचित इथून पुढे सुद्धा आणखी वेगवेगळी माध्यमं उपलब्ध होतील आणि त्याचा वापर सुद्धा वाढेल. त्याच्यामुळे महानगरांमध्ये हे अनाहूतपणे हे बदल होत जाणार आहेत आणि अनाहूतपणे आपल्याला हे स्वीकारावे सुद्धा लागणार आहेत, कारण ते आपल्याच फायद्याचे आहेत. त्याच्यामुळे रोजगाराच्या काही संधी कमी देखील होतील आणि काही संधी वाढतील सुद्धा. मात्र असं असलं तरी सुद्धा महानगरांमध्ये जे आव्हान आहे, जे पहिल्यांदा आपण बोललो गर्दी कमी करण्याचं आव्हान आहे, त्याच्यासाठी कमीत कमी प्रवास करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता मुंबईसारख्या महानगरामध्ये किंवा पुण्यामध्ये
प्रवासाशिवाय आपण जगू शकतो ही कल्पना खरं तर केली जाऊ शकत नव्हती. तुम्ही घरात लॉकडाऊनमध्ये बंद असाल तर कदाचित तुम्ही जगू शकता, मात्र जर तुमची नोकरी सुरू झाली, तुमचे उद्योगधंदे सुरू झाले तर प्रवास हा अपरिहार्य असणार आहे. मात्र कदाचित येत्या काळामध्ये लोक कमीत कमी सार्वजनिक वाहतूक सुविधांनी प्रवास करतील. सार्वजनिक वाहतूक सुविधांवरचा विश्वास कदाचित येत्या काळामध्ये कमी होईल, कारण असणार आहे गर्दी आणि सार्वजनिक वाहतूक सुविधेची जी यंत्रणा जी कार्यरत आहे तिची असणारी व्यवस्था. म्हणजे आपण महानगरांपुरतं बोलायचं झालं तर सार्वजनिक वाहतूक सुविधा असतात ते म्हणजे मुंबईमधली लोकल जी बेस्ट असेल, बेस्टसारख्या इतर शहरांमध्ये चालणाऱ्या स्थानिक प्रशासनाच्या बसेस असतील, रिक्षा, टॅक्सी, त्यासोबतच मेट्रो, ह्या ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या यंत्रणा आहेत त्यांना आता मूलभूत बदल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला प्रवासाची सुविधा चांगली द्यायची आहे, मात्र प्रवासी संख्या ही एका फेरीमध्ये कशी कमी होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे प्रवाशांची जी घनता आहे एका ठिकाणाहून प्रवास दुसऱ्या ठिकाणी करणाऱ्यांची ती कमी करत न्यायची आहे. तर हे कसं शक्य होईल? हे शक्य होईल ते म्हणजे तुम्ही कमीत कमी अंतराचा प्रवास कराल. त्याच्यामुळे कमीत कमी अंतराचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला घराजवळच असणारं ऑफिस हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरेल. घराजवळच असणाऱ्या तुमच्या एखाद्या व्यवसायाचं ठिकाण हे सगळ्यात जास्त सोयीचं ठरेल. आणि म्हणूनच लोक कदाचित इथून पुढे टू व्हीलर्सची जास्त खरेदी करतील, टू व्हीलरवरनं प्रवास करणं श्रेयस्कर समजतील, किंवा चारचाकी गाड्या आणखीन बाहेर काढतील. चारचाकी गाड्यांमधनं कार पुलिंग सुरू होईल. मात्र असं असेल तर अर्थात रोड ट्रॅफिकची समस्या वाढेल. रस्त्यावरची वाहतुकीची जी दळणवळणाची साधनं आहेत ती सार्वजनिक दळणवळणाची साधनं कमी होतील, मात्र खाजगी दळणवळणाची साधनं ही जास्त वाढतील. त्याच्यामुळे आणखी एका नव्या समस्येला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे प्रशासनासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे सुरक्षित आणि फिजिकल डिस्टन्स, सामाजिक अंतर, वैयक्तिक अंतर पाळू शकता येईल अशा प्रकारची प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं हे सगळ्यात मोठं आव्हान महानगरातल्या प्रशासकीय यंत्रणांसमोरचं आहे. आणि त्यासोबतच आपल्यासमोरचंही आहे की आपण कसा जास्तीत जास्त सुरक्षित प्रवास करू शकू. यासाठी लोकांचा कल हा कमीत कमी प्रवास करण्याकडे किंवा प्रवासच न करण्याकडे असू शकतो. याचं कारण असं आहे की वर्क फ्रॉम होमचा एक मोठा पर्याय आपल्याला कोरोनाने समोर आणलेला आहे. आतापर्यंत घरात बसून घरात बसून थोडं काम होतं, घरात बसून थोडं प्रोडक्टिव्हिटी तयार होते असं समजलं जायचं. मात्र आता तसं झालेलं नाहीये. घरात बसून सुद्धा काम होऊ शकतं, किंबहुना ते जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं हे आपल्या समोर येत आहे. म्हणजे TCS सारख्या कंपनीने तर माझ्या मते 2025 पर्यंत त्यांच्या 75% कर्मचाऱ्यांना घरूनच काम करा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे मार्ग हे अवलंबले जातील. केवळ वर्क फ्रॉम होम नाही, लर्न फ्रॉम होम हा सुद्धा एक मोठा पर्याय आता आपल्या समोर येतोय. त्याच्यामुळे आता काम करताना आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळे पर्याय निवडणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक मला मुद्दा वाटतो ते म्हणजे आरोग्य यंत्रणांवरचा महानगरांना खर्च वाढवावा लागणार आहे. केवळ तुम्ही महानगरांमध्ये पुतळे उभारता आहात किंवा रस्त्याच्या कडेने वेगवेगळे काहीतरी स्कल्पचर्स देता आहात, झाडी लावता आहात देखाव्यापुरते अर्थात, किंवा वेगवेगळ्या चौकांना नावं देता आहात, पूल उभारता आहात आणि त्यांना नावं देता आहात, तर असं करून चालणार नाहीये. केवळ पुतळ्यांवरचा खर्च वेगळा, केवळ राजकीय पक्षांसाठी असणारे प्रकल्प, त्यांच्या महत्त्वाकांक्षांमध्ये असणारे प्रकल्प हे आता बाजूला पडतील. आणि सगळ्यात महत्त्वाची आता गोष्ट असेल ती म्हणजे आरोग्य यंत्रणा बळकट करणं, आणि ते सुद्धा महानगरांमधली आरोग्य यंत्रणा बळकट करणं. कारण महानगरांमधला कोरोना हळूहळू निमशहरी भागात आणि ग्रामीण भागांपर्यंत जाऊन पोहोचला. ग्रामीण भागातल्या आरोग्य यंत्रणेची स्थिती तर आणखी बिकट आहे. मात्र महानगरांमधली आरोग्य यंत्रणा बळकट करणं हे यासाठी गरजेचं आहे कारण ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त असते त्या ठिकाणी साथींचा प्रादुर्भाव हा अत्यंत वेगाने होत असतो. आणि दरवर्षी आपण बघतो की डेंग्यू, मलेरिया या साथींचा प्रादुर्भाव हा होतोच होतो. तो रोखण्यात आपल्याला आतापर्यंत म्हणावं तसं यश आलेलं नाहीये. उलट वेगवेगळ्या साथी या येतच असतात. मुंबईमध्ये तर लेप्टोची साथ ही मोठ्या प्रमाणावर येते कारण पाणी तुंबलेलं असतं. या दूषित पाण्यामधनं अनेक रोग पसरले जातात आणि त्याच्यावरती नियंत्रण मिळवणं हे आरोग्य यंत्रणेला शक्य होत नाही. आणि त्याच वेळी आरोग्य यंत्रणा खरं तर कोलमडून पडते. आणि आता आरोग्य यंत्रणेचं वास्तव चित्र नेमकं किती आणि कसं आहे, आपण आरोग्य यंत्रणेवरती किती खर्च करतो, बजेटचा किती टक्के आपण आरोग्यासाठी देतो, हे आता स्पष्टपणे समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात जो हॉस्पिटल्स
त्यासोबतच डॉक्टर्स आणि प्राथमिक आरोग्य सुविधा ह्याच्यावरती लक्ष ठेवेल, याचं आश्वासन जो पक्ष देईल, कदाचित जनता ही त्याच्या पाठीशी उभं राहण्याची शक्यता आहे. आणि जनतेलाही हे लक्षात आलं पाहिजे की प्राथमिक आरोग्य सुविधा असणं हे आता किती गरजेचं आहे. मुंबईसारख्या महानगरांमधली आरोग्य सुविधा जर इतकी बिकट होत जाणारी असेल, इतकी कोलमडणारी असेल, तर हे अजिबातच चांगलं लक्षण नाहीये. आपण इतर देशांमधले व्हिडिओज बघितलेले आहेत. जर तुम्ही सायन, KEM, राजावाडी रुग्णालय या ठिकाणचे व्हायरल झालेले व्हिडिओज बघितलेले असतील, तर एका बेडवरती अक्षरशः 2-2 पेशंटला आपल्याला झोपवावं लागलं. बेड्स आपल्याला अपुरे पडतायत. केवळ बेड्सच नाही तर आपल्याला शवागारही अपुरे पडलेली आहेत. आपल्याकडे डॉक्टर्स, नर्सेस याची वानवा आहे. अर्थात डॉक्टरच्या डिग्र्या घेणारे, दर वर्षाला MBBS, MD होणारे हे हजारो लोक आहेत. मात्र असं असलं तरी सुद्धा सरकारी दवाखान्यांमध्ये काम करायला किती जण तयार आहेत, खाजगी रुग्णालयांमधनं कशा प्रकारची लूट केली जाते हे कोरोनाच्या निमित्ताने समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवणं महानगरांमधली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबतच महानगरांमधल्या रहिवाशांना, तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांना हे लक्षात घ्यावं लागणार आहे की आपलं वर्षाचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातला काही एक वाटा आता आपल्याला आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी राखीव ठेवावा लागणार आहे. आतापर्यंत आपण फार तर पैसे गुंतवतो सोन्यामध्ये, शेअर्समध्ये किंवा आणखी कुठल्या तरी LIC पॉलिसीजमध्ये वगैरे. मात्र असं असलं तरी सुद्धा आता आपल्याला मेडिक्लेम असणं हे सगळ्यात जास्त गरजेचं वाटायला लागलेलं आहे. यापूर्वी सुद्धा मेडिक्लेम हे गरजेचे होतेच, मात्र आता त्याची गरज ही जास्त लागणार आहे. जर तुम्हाला खाजगी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं असेल आणि त्याची जर लाखो रुपयांची डोळे पांढरी करणारी बिलं ही तुम्हाला भरायची असतील, तर तुम्हाला तुमच्या एकंदरीत पगाराचं आणि तुमच्या वर्षभराच्या उत्पन्नाचं आर्थिक नियोजन हे काटेकोर जमणं हे आता अत्यंत आवश्यक होऊन बसलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आरोग्य यंत्रणांच्या सोबतच आणखी एक मोठी इंडस्ट्री महानगरांमध्ये उदयाला येईल. जसं मी मगाशी फूड इंडस्ट्रीचा उल्लेख केला, तशीच आणखीन एक इंडस्ट्री आता हळूहळू उदयाला येते. ती म्हणजे आयुर्वेदाशी संबंधित असणारी इंडस्ट्री. आयुर्वेदात जे काही घरगुती अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आहेत, जे काही प्रथमोपचार आहेत, याचा उल्लेख कोरोनाच्या काळात वारंवार येत होता. म्हणजे मिठाच्या पाण्याने गुळण्या करा हा जो उपाय आहे कोरोनावरचा, हा आपण जास्तीत जास्त अवलंबलेला आहे. त्याच्यामुळे इथून पुढे आपण आर्सेनिक अल्बम सारख्या गोळ्या घेतो आहोत. त्यामुळे आयुर्वेदा संदर्भात असणारी जी इंडस्ट्री आहे ती सुद्धा आता येत्या काळात जोर पकडेल. आणि त्यासोबतच योगाचे क्लासेस असतील, प्राणायाम शिकवणारे वर्ग असतील, डिजिटल माध्यमातून योग शिकवणारे व्यक्ती असतील, यांच्यासाठी सुद्धा सुगीचा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इथून पुढे याचं महत्त्व हे आपोआपच वाढत जाणार आहे आणि महानगरातल्या लोकांसाठी ते जास्त वाढतं असणार आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे महानगरांमधले उद्योग कसं टिकवणं. उद्योगांवरतीच अवलंबून असतात महानगर. कारण महानगरातल्या लोकांची पोटं, तिथल्या बिझनेसमॅनची पोटं ही ह्याच उद्योगांवरती अवलंबून असतात. त्यामुळे नागरिकीकरण आणि औद्योगिकरण ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त होतं त्या ठिकाणी लोकसंख्या ही केंद्रित होते. आणि लोकसंख्येला जर विकेंद्रित करायचं असेल तर या नागरिकीकरणाच्या किंवा औद्योगिकरणाचं सुद्धा विकेंद्रीकरण होणं हे गरजेचं आहे. इथून पुढे केवळ उद्योगधंदे हे मुंबई पुण्यापुरते लिमिटेड न राहता ते आता हळूहळू आणखी वेगवेगळ्या शहरांकडे जाणं गरजेचं आहे. जो मुद्दा आपण गेली अनेक वर्षात चर्चेला घेतो ते म्हणजे मराठवाड्याचा विकास का होत नाही, विदर्भाचा विकास का होत नाही, किंवा नाशिकमध्ये सुद्धा म्हणावा तसा विकास का झालेला नाहीये. तर याचं कारणच आहे की इंडस्ट्रीज त्या ठिकाणी फारशा पोहोचलेल्या नाहीयेत. मग आता ह्या इंडस्ट्रीज हळूहळू पोहोचतील, कारण ह्या इंडस्ट्रीचीच ती गरज असेल. त्या ठिकाणचं वातावरण आरोग्यदायी आहे हे जेव्हा इंडस्ट्रीजला लक्षात येईल तेव्हा इंडस्ट्रीज त्या ठिकाणी वळतील. आणि म्हणूनच औद्योगिकरणाचं केंद्रीकरण हे केवळ मुंबई पुण्यापुरतं न राहता आता ते आणखी वेगवेगळ्या शहरांकडे, निमशहरांकडे गेलं पाहिजे. कारण ती आता त्या औद्योगिकरणाची सुद्धा गरज होऊन बसलेली आहे. आपण जर मुंबई सारख्या महानगरांपुरता विचार किंवा मुंबईपुरताच विचार करायचा ठरवला तर भारतामध्ये जे हॉटस्पॉट आहेत, प्रोजेक्ट टुडे नावाचा एक सर्वे, प्रोजेक्ट टुडेने एक सर्वे केलेला आहे. भारतातल्या ऑनलाईन डेटाबेस, सगळ्यात मोठा ऑनलाईन डेटाबेस आहे प्रोजेक्ट टुडे, आणि त्यांचा एक सर्वे माझ्याकडे आहे.
या प्रोजेक्ट स्टुडिओने केलं काय तर लॉकडाऊन नंतर महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये जे प्रकल्प तयार होतील, जे प्रकल्प सुरू झालेले आहेत ऑलरेडी, त्या प्रकल्पांमधली गुंतवणुकीची संभाव्य स्थिती काय असेल, संभाव्य गुंतवणूक किती असेल आणि कशा प्रकारची असेल, लोक खरोखर गुंतवणूक करतील का, त्यांचा मूड कसा आहे, त्यांचा कल कसा आहे, हे काही तज्ज्ञांकडनं जाणून घेण्याचा त्यांनी प्रोजेक्ट स्टुडिओने प्रयत्न केला. आणि त्या अंतर्गत 233 तज्ज्ञांनी ह्या सर्वेमध्ये, या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेला होता. त्याचं जे डिटेलिंग आहे ते मी सांगते की 130 रेड झोनचे जिल्हे आहेत असे की ज्या ठिकाणी 108 प्रकल्प सध्या सुरू होते, जे ठप्प झालेले आहेत लॉकडाऊनमुळे, ज्या ठिकाणी गुंतवणूक आहे 51 लाख कोटींची आणि एकूण प्रकल्पांची संख्या आहे 29,255. आणि पुन्हा एकदा मी सांगते की हे जिल्हे आहेत 130 रेड झोन असणारे जिल्हे. यापैकी 21 लाख कोटींची जी गुंतवणूक आहे, 51 लाख कोटींपैकी, ह्याची अंमलबजावणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरू होती, मात्र आता ती लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली आहे. आणि असे ठप्प झालेले म्हणजे सुरू झालेत मात्र मध्येच ठप्प झालेले प्रकल्प आहेत 8,917 प्रकल्प आहेत जे सुरू झालेत मात्र लॉकडाऊनमुळे आता ते मध्ये ठप्प झालेले आहेत. यामध्ये सरकारी गुंतवणूक आहे 62.9% आणि खाजगी गुंतवणूक आहे 37.1%. अशा प्रकारची गुंतवणूक सध्या सगळीकडे आहे, मोठमोठ्या महानगरांमध्ये आहे. मात्र ह्यामध्ये मुंबईचा विचार केला कारण मुंबई हा सगळ्यात मोठा कोरोनाचा हॉटस्पॉट आहेच आणि शिवाय तो एक औद्योगिक सुद्धा एक महत्त्वाचं केंद्र आहे, देशातलं आर्थिक राजधानी आहे. जर मुंबईमध्ये सुरू असलेले मात्र अडकलेले प्रकल्प जे आहेत, मुंबई आणि मुंबई उपनगर मिळून हे 12.5% आहेत, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे अर्धे प्रकल्प जे आहेत ते मुंबईमध्ये आहेत. त्याच्यामुळे मुंबई मध्ये या प्रकल्पांवरती सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे, उद्योगधंद्यांवरती परिणाम होणार आहे. कारण जे कुशल मनुष्यबळ आहे, जो कामगार वर्ग आहे तो आता विभागला गेलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे परप्रांतीय मजूर आहेत ते आता आपापल्या गावी परतलेले आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रातच कामगार वर्ग तयार करणं हे सगळ्यात मोठं आव्हान ठरणार आहे. अर्थात आपण आतापर्यंत बोललेलो आहोतच की ही मराठी लोकांसाठी मोठी संधी आहे रोजगाराची, मात्र दुसरीकडे ह्या औद्योगिक क्षेत्रासाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आतापर्यंत एक ठराविक काम जो वर्ग करत होता त्याच पद्धतीचं काम या ठिकाणची स्थानिक जनता तेवढ्याच रोजगारामध्ये, तेवढ्याच पैशामध्ये करेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्योगधंद्यांच्या समोरचा आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवणं उद्योगधंद्यांचा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रशासकीय राजकीय इच्छाशक्ती असणं ही सुद्धा गरजेची आहे. त्यामुळे कोरोना नंतरच्या जगात वावरताना राजकीय क्षेत्रात नेमके कुठले निर्णय घेतले जात आहेत, प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी नेमकी कशी होते हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. मुंबईकर हा स्वयंरोजगारासाठी कितपत तयार राहू शकतो हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. जसं मी म्हटलं की अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी आता परप्रांतीय आपल्याला जो मजूर लागायचा तो आता उपलब्ध होणार नाहीये सहजासहजी इथून पुढचे काही महिने तरी. आणि तीच संधी आहे मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी की त्यांचे रोजगार तुम्ही ग्रॅब करू शकता का. तुम्ही जर जसं फूड इंडस्ट्रीचं आपण उदाहरण घेतलं की वडापाव विकणारा, पाणीपुरी विकणारा भैया याच्या जागी जर तुम्ही महाराष्ट्रात तयार होणारा एखादा अन्नपदार्थ विकला आणि तो सुद्धा आम्ही किती हायजेनिक कंडिशनमध्ये तो तयार करतोय अशी जाहिरात करून विकला तर कदाचित येणारा काळ हा आपल्या फायद्याचा असणार आहे, आपल्यासाठी फायदेकारक असणार आहे. मात्र ह्या सगळ्यासाठी जो खर्च करावा लागणार आहे, जी गुंतवणूक करावी लागणार आहे त्याची सुद्धा तयारी आपल्याकडे तयार असायला हवी, त्याची सुद्धा तयारी आपली असायला हवी. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा परिणाम होणार आहे तो म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रावर, भाषिक क्षेत्रावर. इथून पुढे आपल्याला तंत्रज्ञानाशी जोडली जाईल, तंत्रज्ञान स्नेही होईल अशी भाषा वापरणं ही गरजेचं आहे. वर्क फ्रॉम होम तर आहेच, मात्र लर्न फ्रॉम होम हे सुद्धा इथून पुढे असणार आहे. जसं मी म्हटलं की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने 75% कामगारांना सांगितलं की आता 2025 पर्यंत तुम्ही घरनं काम करा. यासाठी तंत्रस्नेही असणारा कामगार वर्ग हा आता तयार होणं गरजेचं आहे. त्या पद्धतीचे स्किल्स तुमच्यात येणं हे गरजेचं आहे. अधिकाधिक लोक हे घरी राहणारे आहेत, अधिकाधिक लोक हे घरून काम करणारे आहेत, अधिकाधिक विद्यार्थी वर्ग हा घरून शिकणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाला सोपी जाईल
सोपी वाटेल अशा प्रकारची भाषा डेव्हलप करणं हे गरजेचं आहे आणि ही भाषा सगळ्यांना समजू शकेल अशीही असली पाहिजे. आता तुम्ही असं म्हणाल की मग आता मराठीचं तर मरणच आहे, कारण मराठी जर तंत्रस्नेही झाली नाही तर मात्र ही भाषा केवळ घरात बोलण्यापुरती, केवळ स्वयंपाकघरापुरतीच मर्यादित होऊन बसेल अशी सुद्धा एक शंका व्यक्त केली जाते. आणि म्हणून आता आपल्याला मराठीला जर टिकवायचं असेल तर मराठी ही तंत्रस्नेही करणं, मराठी ही महानगरांमध्ये जास्तीत जास्त बोलली, वाचली आणि कामकाजाची भाषा म्हणून वापरली जाणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला डिजिटल माध्यमांमधली मराठी ही सक्षम करणं गरजेचं आहे. मराठीतून तंत्र साक्षरता तयार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ऑनलाईन माध्यमात जी भाषा लोकप्रिय ठरेल तीच भाषा आता इथून पुढे टिकणार आहे. कारण ऑनलाईन माध्यमांमध्ये अगदी तुम्ही भाज्यांपासून वाणसामाच्या मालापासनं त्यासोबतच इतर ज्या अत्यावश्यक गरजा आहेत तुमच्या, अगदी रस्त्यावरचा कोपऱ्यावरचा भाजीवाला असेल त्याला सुद्धा तुम्ही मोबाईलवरनं ऑर्डर देऊ शकाल आणि तो सुद्धा तुमच्या घरपोच डिलिव्हरी देऊ शकेल. त्यामुळे त्याला समजेल अशी भाषा आणि तुम्हालाही येते ती भाषा, त्या भाषेतलं ॲप तयार करणं हे गरजेचं होऊन बसणार आहे. जर अशा प्रकारची ॲप्स ही केवळ इंग्रजी भाषेतनं तयार झाली तर महानगरांमधनं जवळपास मराठी भाषा ही हद्दपार होईल किंवा महानगरांमध्ये केवळ घराच्या 4 भिंतींमध्येच मराठी भाषा बोलली जाईल असं होता कामा नये. असं जर झालं तर मात्र मराठीसाठी येणारा काळ हा निश्चित अवघड असेल. मराठी ही डिजिटल माध्यमांमधनं पुसली जाईल असं होऊ द्यायचं नसेल तर मराठीला सुद्धा तंत्रस्नेही करावं लागेल. यासाठी डिजिटल माध्यमांमधनं आपल्याला जास्तीत जास्त मराठीतून संवाद साधायला हवा. यासाठी तुम्हाला वेगवेगळे फॉन्ट्स तयार करावे लागतील, वेगवेगळे कीबोर्ड्सचे प्रकार तयार करावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं ई-बुक्स तयार करावे लागतील. कारण जर तुम्ही लर्न फ्रॉम होम हा प्रयोग आणणार असाल, ही कल्पना मांडणार असाल तर मुलांना केवळ पीडीएफची पुस्तकं देऊन उपयोगाची नाहीये. तशा प्रकारचे गेम्स तयार झाले पाहिजेत. त्या पद्धतीचे डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्यासाठीचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स तयार झाले पाहिजेत. तर मुलांना ती भाषा तंत्रस्नेही वाटेल, तर मुलांना ते समजायला सोपं जाईल. नाहीतर मुलं अर्ध मराठी घरात बोलतायत आणि बाकी सगळी जी शिक्षणाची भाषा आहे ती मात्र इंग्रजीच होईल. तर असं होऊन चालणार नाहीये. इंग्रजी माध्यमांचं जे वर्चस्व आहे ते इथून पुढे जास्तीत जास्त वाढेल आणि ह्या सगळ्याला रोखायचं असेल तर महानगरांनीच हा पुढाकार घेतला पाहिजे की तुमची तंत्राची भाषा ही मातृभाषा कशी असू शकेल याचा विचार करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्यासाठी भाषिक लॅब्स, भाषिक प्रयोगशाळा तयार होणं गरजेचं आहे. लँग्वेज लॅबला आपण पाठबळ द्यायला हवं आणि त्यासाठी प्रशासकीय पातळीवर सुद्धा त्याचे प्रयत्न व्हायला हवेत. अशा प्रकारच्या संस्थांना बळकटी देणं, तशा प्रकारच्या विचारांना चालना देणं, वेगवेगळे प्रयोग, मग ते तरुण मंडळी करत असणारे प्रयोग असतील त्याला पाठबळ देणं आवश्यक आहे. जितकं जास्तीत जास्त आपण डिजिटल माध्यमांमध्ये जाऊ तितकं जास्तीत जास्त इथून पुढे आपण सस्टेन करू शकू, आपण जगू शकू असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे कोरोनामुळे जर काय बदललंय हे जर अगदी थोडक्यात सांगायचं असेल इथून पुढे तर मला असं म्हणावं लागेल की कोरोनामुळे 2 गोष्टी महत्त्वाच्या बदललेल्या आहेत. एक म्हणजे स्पीड ऑफ मोबिलिटी हा एक भाग आहे, म्हणजे दळणवळणाचा वेग हा बदललेला आहे आणि स्पीड ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा, माहितीचा जो वेग आहे तो बदललेला आहे. अर्थात स्पीड ऑफ मोबिलिटी कमी झाली आहे. दळणवळणाचा वेग हा आपल्याला अपरिहार्यपणे कमी करावा लागणार आहे. जसं मी म्हटलं की प्रवासाचा वेग इथून पुढे महानगरांमध्ये कमी होणार, तशी स्पीड ऑफ मोबिलिटी कमी होणार. मात्र स्पीड ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचा वेग मात्र तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सगळ्यात जास्त वाढणार आहे. त्यामुळे ह्या दोन्ही वेगांची सांगड घालणं हे मात्र आपल्या हातात आहे. जर ह्या वेगांची सांगड आपण घालू शकलो तर मात्र आता इथून पुढे आपल्याला कोरोनानंतरच्या जगात वावरता येणार आहे. कोरोनानंतरची महानगरं ही जिवंत ठेवायची असतील तर आपल्याला महानगरांचं स्वरूप बदलणं, त्यांनी कात टाकणं हे गरजेचं आहे. महानगरांचा सतत धावता असणारा म्हणजे फिजिकली धावता असणारा वेग हा आपल्याला कमी करावा लागणार आहे. महानगरांनी संयम बाळगणं हे आवश्यक आहे. महानगरांचं विकेंद्रीकरण करणं हे आवश्यक आहे आणि अर्थात हे शक्य होणार आहे ते म्हणजे राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीवर. जर प्रशासकीय यंत्रणांनी या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली, राजकीय पक्षांनी ह्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली, त्या दृष्टीच्या कल्पनाचं स्वागत केलं गेलं
तर मात्र इथून पुढे महानगरांचा विकास होऊ शकतो. महानगरांचा हा फुगा जर फुटू द्यायचा नसेल, कृत्रिम विकासाचा फुगा फुटू द्यायचा नसेल, तर प्रयत्न करणं आवश्यक आहे. आतापर्यंत मुंबई एक दिवस फुटेल असं अनेकदा म्हटलेलं गेलेलं आहे आणि मुंबईत मी गेले 5 वर्षांपासून बघते की सातत्याने वेगवेगळे अपघात होतात. कुठे ना कुठे पावसाळ्यात इमारत कोसळते, चेंगराचेंगरी होते, कुठे ना कुठे काही ना काही दुर्घटना या होतच असतात. ट्रेनमधनं पडून तर दररोज अनेक माणसं मरतात. हे जर टाळायचं असेल तर मुंबईला संयम शिकावाच लागेल. केवळ मुंबई स्पिरिट ही आता मुंबईची ओळख असून चालणार नाही. मुंबईचा संयम हे मुंबईची ओळख असणं, ही मुंबईची नवी ओळख असणं ही आता गरज असणार आहे. त्यामुळे एकंदरीतच संयम, शिस्त, आवश्यकता आणि जसं मी म्हटली की गरजा आणि अत्यावश्यक गरजा यांमधला फरक ओळखणं, हे जे 2-3 मुद्दे आहेत हे महानगरातल्या लोकांनी लक्षात घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. इथून पुढे कदाचित सिव्हिक इश्यूजचं रिपोर्टिंग करताना, नागरी समस्यांचं रिपोर्टिंग करताना मला आरोग्य यंत्रणांशी संबंधित असणारे रिपोर्टिंग हे अर्थात जास्त करावं लागणार आहे. ते सध्यासुद्धा सुरू आहेच. मात्र असं असलं तरीसुद्धा मुंबईकरांच्या आणि एकंदरीतच महानगरात मधल्या रहिवाशांच्या सवयी बदलणं हे खूप गरजेचं आहे. चला पुन्हा खेड्याकडे जाऊयात हा मंत्र पुन्हा एकदा महानगरातल्या लोकांना उच्चारावं असं वाटतोय. यातच सगळं काही आलं. कोरोनाचं संकट आलं आणि आपण सगळेजण आपापल्या गावची वाट धरून चालायला लागलो. याचंच हे द्योतक आहे की महानगरं ही एका ठराविक काळापुरती आपल्याला विकासाच्या दिशेने नेतात. मात्र हा विकास शाश्वत विकास नसतो. आपल्याला इथून पुढे विकसनशील आणि विकसित महानगरं तयार करायची असतील तर आपल्याला शाश्वत विकासाची वाट निवडायला हवी आणि हा शाश्वत विकास अर्थात शिस्त, संयम यावरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच हातात आहे संयम बाळगणं. तर माझ्या मते मला जितकं सुचतंय, मला जितकं वाटतंय तितकं बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे तुमच्याकडनं जर काही प्रश्न असतील तर त्याचं स्वागत आहेच. मात्र आपण सगळेजण ज्या शहरांमध्ये राहतो आहोत त्या शहरांवर आपलं निस्सीम प्रेम असतं. माझं प्रेम नाशिकवरही आहे, पुण्यावरही आहे आणि अर्थात पोटाची जी खळगी भरणारी मुंबई आहे त्याच्यावरही आहे. मात्र ही शहरं टिकवायची, जगवायची, वाढवायची असतील तर मात्र इथून पुढे आपल्याला प्रशासकीय यंत्रणा, राजकीय यंत्रणा काय करतायत, कशी वाटचाल करतायत याच्याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे संयम शिका आणि शिकवा एवढंच मी म्हणेन. मला आज ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं लाईव्ह करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. आणि मी रायगड माझा च्या सगळ्या टीमला शुभेच्छा देते. अर्थात गेल्या काही दिवसांमध्ये रायगड माझाची टीम बऱ्यापैकी खूप चांगलं काम करते आहे. कारण कोकणामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती चक्रीवादळामुळे ती तर आपण बघतोच आहोत. अजून देखील कोकण त्यातून पूर्णतः सावरलेलं नाही आहे. त्यामुळे रायगड माझाची टीम बऱ्यापैकी या चक्रीवादळाच्या रिपोर्टिंगमध्ये, त्या बातम्यांमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे त्यांना खूप शुभेच्छा तर आहेच, मात्र त्यासोबतच स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. कोरोनाच्या या संकटावरती आपण लवकर मात करूच अशी आशा आहे. हळूहळू आपण मात करतोय. रुग्णसंख्या वाढीचा दर मुंबईतला तरी बऱ्यापैकी कमी होतोय. जाता जाता ही बातमी मी तुम्हाला सांगते की आपला जो रिकव्हरी रेट आहे मुंबईतला तो वाढतो आहे आणि ग्रोथ रेट हा कमी होतो आहे. खास करून धारावी, वरळीसारखे जे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणचा ग्रोथ रेट म्हणजे रुग्णसंख्या वाढीचा दर हा कमी झालेला आहे. धारावीसाठी तर सगळ्यात चांगली बातमी आलेली आहे गेल्या तासामध्ये की ग्रोथ रेट हा खूप कमी झालेला आहे. त्याशिवाय गेल्या 4 दिवसांपासून सातत्याने दररोज जी रुग्णसंख्या वाढत होती ती आता जवळपास 25च्या आत येऊन ठेपलेली आहे. जी धारावीतली रुग्णसंख्या रोजचे जे मी अपडेट देत होती ती 50च्या पुढे, कधी कधी तर 90च्या पुढे असायची, ती आता 25च्या आत आहे. त्यामुळे कोरोनावर आपण मात करूच येत्या काही दिवसांमध्ये. मात्र कोरोनावर मात केल्यानंतरही आणखी काही नवीन प्रश्न उद्भवतील, त्यावरही आपल्या सगळ्यांना मात करायची आहे. त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा रायगड माझाचे खूप खूप धन्यवाद.